चंद्रपुरातलं आजचं हे सेटिंग तुम्हाला थोडंसं वेगळं वाटत असेल। एकीकडे सुधीर मुनगंटीवार आपल्या बरोबर आहेत, भाजपाचे ज्येष्ठ नेते, आणि दुसरी खुर्ची ही रिकामी आहे। खरं तर दुसरी खुर्ची आम्ही काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी ठेवली होती, कारण त्याही इथं येणार असं त्यांनी सांगितलं होतं आणि खास दोन्ही उमेदवार आमने सामने यावे। चंद्रपूरच्या प्रचारामध्ये नक्की काय मुद्दे सुरू आहेत हे दोघांच्या माध्यमातून आमने सामने बसून आम्ही तुम्हाला सांगू शकावं अशी आमची इच्छा होती। मात्र शेवटच्या क्षणी प्रतिभा धानोरकर या आलेल्या नाहीयेत। ऑफकोर्स आम्ही आज त्या जिथे कुठे प्रचारात असतील तिथे जाऊन त्यांना भेटण्याचा प्रयत्न करूया। मात्र आजचं हे आमने सामने मात्र त्यांनी शब्द देऊनही त्या येऊ शकलेल्या नाहीयेत। सुधीर भाऊ, आपण आलात, आपले खूप खूप धन्यवाद। नमस्कार। एकंदरीत कसा सुरू आहे चंद्रपूरचा प्रचार? अगदी काही दिवस उरलेत। नाही, प्रचार साधा आहे। मी निवडणुकीच्या चौकटीत कधीच प्रचार करत नाही। 5 वर्ष जनतेची सेवा करतो, विकास कार्य करतो, मेहनत करतो, जनजागरण करतो, विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद करतो। आता या निवडणुकीत फक्त उघडा डोळे बघा नीट एवढंच सांगतो। याशिवाय इतर प्रचार करण्याची मला गरज वाटत नाही। शेवटी निवडणूक मी काही माझ्यासाठी घडत नाही। निवडणूक या क्षेत्राच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी, विकासासाठी देशामध्ये किंवा राज्यामध्ये जी संधी जनता देईल त्या संधीचं सोनं करत विकास प्रगतीची उंची वाढावी। आणि ते लोक स्वतः बघतात। लोकांना लोकशाहीमध्ये निर्णय करण्याचा अधिकार आहे। त्यांना काय हवं? त्यांना विकास हवा की त्यांना फक्त या ठिकाणी विकासाच्या ऐवजी मतदारसंघाचा विकास जसाच्या तसा स्थगित व्हावा ही भावना त्यांच्या मनात आहे। तर त्यांना निर्णय करायचा आहे आणि म्हणून या निवडणुकीत मी फक्त आणि फक्त विकास कार्य सांगतो। आपल्या समोर ज्या उमेदवार आहेत प्रतिभा धानोरकर, त्या सुद्धा आमदार राहिलेल्या आहे। तुम्ही त्यांना जर 100 पैकी किती गुण द्याल त्यांच्या कामाला? नाही, 100 पैकी मी गुण देण्याचं कारण त्यांची उत्तरपत्रिका तपासण्यासाठी, मूल्यांकन करण्यासाठी माझी नियुक्तीच नाही। खरं तर त्यांना गुण द्यायचे असते जनतेने। त्यांची उत्तरपत्रिका त्यांनी बघायची। तेही आमदार आहेत, त्यांचे दिवंगत पती खासदार होते, मीही आमदार म्हणून काम केलं। मला वाटतं की जनतेने तुलना करताना त्यांचा कार्यकाळ आणि माझा कार्यकाळ याची कंपॅरिझन करावी। आपण कसं असेस करता? म्हणजे त्या जेव्हापासून निवडून आल्यात आणि आपला तो कार्यकाळ, या दोघांची तुम्ही कशी तुलना करता? मला व्यक्तिगत रीतीने मी जेव्हा त्याला विचारलं की तुम्ही केलेल्या कामाची माहिती द्या, तर ते कामाची माहिती देण्यापेक्षा मोदीजींना 4 निम्न शब्दाचा उपयोग करून किंवा गोष्ट साधी आहे, त्यांचं सुद्धा सरकार देशात होतं, त्यांचंही सरकार राज्यात होतं। धानाचा बोनस द्यावा यासाठी मी जीवापासून प्रश्न मांडायचो। काय म्हणायचे? देणार नाही, देणार नाही, देणार नाही। आमचे 2 वर्ष आणि त्यांचे 2 वर्ष 8 महिने याच्या निर्णयाची तुलना केली पाहिजे। तर मला वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा या संदर्भातला मतदान करताना देशाला सक्षम नेतृत्व कोण देऊ शकेल हा विचार तर निश्चितपणे करावा लागेल। एक पक्ष देशासाठी घडतोय आणि एक पक्ष परिवारासाठी घडतोय। एक नेता देशासाठी परिवाराचा त्याग करतोय, एक नेता परिवार बसवण्यासाठी देशाचा त्याग करतोय। सुधीर भाऊ, आपण सांगितलं की आपले जे काँग्रेसचे विरोधक आहेत त्यांच्याकडे 21ही गोष्ट कामं नाहीये दाखवण्यासारखी। आपण काय कामं केलीत पटकन जर आम्हाला सांगितलं? साधारणतः विकास कामाबद्दल तर मी आग्रही राहायचो। माझा पाठपुरावा इतका जबरदस्त असायचा, कारण मी त्या कवीचं ते मग 2 लाईनी आवडायच्या की गहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। मी सरकारमध्ये नसलो तरी विकास कामं करायचो, सरकारमध्ये असलो तर त्याची गती ही तर बुलेट ट्रेनच्या वेगाने व्हायची। मी तुम्हाला सांगतो, आता माझ्याकडे मुलींसाठी मी 600 कोटीचं SNDT युनिव्हर्सिटीचं केंद्र करतोय, 250 कोटीचं गोंडवाना विद्यापीठाचं उपकेंद्र करतोय। तुम्ही विचार करू शकत नाही की माझ्याकडे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज मी काढलं होतं
98 मध्ये गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजचा दर्जा वाढावा म्हणून टाटा ट्रस्टकडून मी 263 कोटीची मान्यता आणली, ज्याच्यामध्ये 2200 इसवी सन 2200 मध्ये टेक्नॉलॉजी काय असेल, विज्ञान काय असेल. तुम्ही जाऊन माझं बॉटनिकल गार्डन पाहून या. बॉटनिकल गार्डन म्हणजे फक्त मनोरंजनाचं केंद्र नाही, साधारणतः पर्यावरणाचं ते एक चालतं बोलतं विद्यापीठ. आणि आता पहिल्या फेजमध्येच 10 दिवसात 1,06,000 लोकांनी भेट दिली. सैनिक शाळा, माझ्या देशातल्या तरुणांच्या मनगटामध्ये वाघाची शक्ती यावी इतकी सुंदर सैनिक शाळा, इतकी सुंदर. माझं मेडिकल कॉलेज जे मी केलं एम्सच्या बरोबरीने, टाटा सोबत मी कॅन्सर हॉस्पिटल जे मुंबईत आहे, आज इथून लोकांना मुंबईमध्ये केमोथेरपी किंवा तपासणीसाठी जावं लागतं, यापुढे आवश्यकता पडणार नाही. माझी वन अकादमी जी मी केली, ज्या वन अकादमीमध्ये आपण शिक्षण देतो, त्या वन अकादमीचा परिसर हा 100 एकरपेक्षा मोठा आहे. जे येतात तिथं ते इतकं कौतुक करतात. आता भारत सरकारने त्याला स्टार दर्जा दिला. माझं बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर. आणि फक्त मी इथंच काम केलं नाही, मी शेतकऱ्यांसाठी देशामध्ये माझा पहिला प्रयोग राहील 5001 किलोमीटरचे शेतरस्ते, पांदन रस्ते करतोय. हा देशातला माझा पहिला प्रयोग असेल. मी इथं अनेक सिंचन प्रकल्प पूर्ण केले. चिचडोहा प्रकल्प 30,000 एकरला पाणी देणारा पूर्ण केला. मी चिचाळा प्रकल्प पूर्ण केला, पळसगाव आंबडी प्रकल्प पूर्ण केला, शिवणी चोर केला, माझी मालगुजारी तलावासाठी 140 कोटी आणले, मोगझरी तलाव पूर्ण केला, भेंडारात आता 90% पूर्ण केला, दिंडोरा करतोय, वर्धेवर बॅरेजेस बांधायसाठी. कारण मला माहिती आहे की पाण्याचा एक थेंब ही सुबत्ता आणेल, संपन्नता आणेल, शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये त्याचं परावलंबन हे संपवेल आणि क्रॉप पॅटर्न मला बदलता येईल, यासाठी मी काम केलं. ताडोबा इंटरनॅशनल, पर्यटकांची संख्या वाढावी. आज इतका मोठा रोजगार ताडोब्यामध्ये आपल्याला प्राप्त होत आहे. एकंदरीत प्रतिभा धानोरकर यांनी प्रचंड प्रयत्न केले ही उमेदवारी मिळण्यासाठी, आणि दुसरीकडे आपल्याला खरं तर उमेदवारी नको होती. आता अशा विसंगतीतून आपण प्रचारात उतरला आहात, त्याचा काय परिणाम होतोय? नाही, माझ्या आयुष्यात एक कुणी माईचा गाग असं म्हणू शकत नाही की मी कधी कोणाला काही मागायला गेलो. माहीत नाही, हा माझा दुराभिमान आहे की चांगली गोष्ट आहे. म्हणजे राजकारणात एकदा चांगलं म्हणतात की अयोग्य म्हणतात हे काही मी सांगू शकत नाही. पण मी आयुष्यामध्ये कधीच काही मागायला गेलो नाही. ना कधी आयुष्यामध्ये तिकीट मागितली, ना आयुष्यामध्ये मी खातं मागितलं. जे दिलं ते आनंदाने स्वीकारायचं. यामध्ये जेव्हा मला आदेश झाला तर मी मनात विचार केला की कदाचित ज्या संसद भवनाच्या दरवाजासाठी मी काष्ट पाठवलं, संसद भवनाचा प्रत्येक दरवाजा हा या जिल्ह्याच्या सागवानापासून तयार झाला. मी मनात विचार केला काही योगायोग असला पाहिजे. हा काहीतरी तर संकेत आहे की जी नवीन संसद भवन झालं त्याचे जर दरवाजे माझ्या मतदारसंघाच्या, या जिल्ह्याच्या, माझ्या विभागाच्या सागवानापासून तयार झाले आणि मला निमंत्रण येत आहे, तर काहीतरी जीवनाचं सार्थक होत असेल. तिथं मी चांगले मुद्दे गोरगरिबांचे मांडून, माझ्यासाठी संसदेचं सिंहासन महत्वाचं नाही, माझ्यासाठी गरिबांच्या हृदयाचं सिंहासन महत्वाचं आहे. मला तर भविष्यामध्ये जर जनतेने संधी दिली तर माझ्याकडे आता 5 वर्षात या लोकसभे क्षेत्रामध्ये काय करायचं या प्रत्येक गोष्टीची माझ्याकडे नोंद झाली. जी नोंद ही निश्चितपणे माझ्या लोकसभा चंद्रपूर, वणी, आर्णी याच्या विकासाची गतिवेग वाढवण्यासाठी इतकं कारगर ठरेल. महत्वाचा मुद्दा जो इथे दिसतो आहे जमिनीवर जे आपण बघतोय ते म्हणजे एक जात आणि धर्माच्या लाईन्सवर कुठंतरी मतदात्याला डिवाइड करून कुठंतरी दलित, मुस्लिम आणि कुणबी समाजानं एक होऊन मतदान करावं आपल्या विरोधात, असा एक जमिनीवर सूर दिसतोय आणि असा प्रचार दिसतोय. त्याबद्दल काय सांगा? 100% असा प्रचार आहे. जेव्हा तुम्ही विकासावर मतदान करू शकत नाही तर हा शॉर्टकट आहे. आपण जेव्हा अभ्यास न करता उत्तरपत्रिका सोडवायची असते तेव्हा अनेक जण काय करतात मग की आपण तर अभ्यास केला नाही, मग काहीतरी कॉपी करायची. पण ही कॉपी करताना काही लोकांची चूक होते. तुम्हाला शेष माहिती पृष्ठ क्रमांक 2 वर बघावी, मग हेही कॉपी करताना लिहिलं जातं. तर असंच साधारणतः या ठिकाणी हा प्रयत्न आहे आणि मलाही बघायचं आहे. असं वाटतंय भाऊ की दिल्ली दूर नाहीये आणि दिल्लीसाठी आपण काही खास
प्लॅन केलाय का, काही टिप्स घेतल्यात का नितीनजींकडनं? नाही, मी नितीनजींकडून तर टिप्स घेईलच, कारण नितीनजीवर माझं मनापासून प्रेम आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये त्यांचं एक विशेष स्थान आहे. नितीनजीबद्दल मला नेहमी वाटतं की असा एक नेता आहे जो माती गाहात गावतो तर हायवे तयार होतो, पहाडा गाहात गावतो तर जगातले उत्तम टनेल तयार होतात, पाण्या गाहात गावतो तर जगातलं उत्तम फुटाळा फाउंटन तयार होतो, शेती गाहात गावतो तर त्याच्यात उत्पादन क्षमता वाढवण्याची एक विचारशक्ती त्यांच्या मनात आहे. आणि महत्वाचं म्हणजे कार्यकर्त्या गाहात गावतो तो कार्यकर्त्याचा नेता होतो, जी मी उदाहरण आहे. जेव्हा केव्हा आम्ही भेटतो किंवा त्यांच्यासोबत प्रवास करतो, आता परवाही मी त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये प्रवासाला होतो, एक गोष्ट पाहिली, हा नेता कधीच राजकारणावर बोलतच नाही. इतरांबद्दल बोलत असताना त्यांच्यातल्या चांगल्या गुणाबद्दल बोलतो, म्हणजे आपल्या विरोधी पक्षाच्याही नेत्यांच्या चांगल्या गुणांबद्दल बोलतो. मला अनेकदा म्हणतात की सुधीर, तू असं या नेत्याबद्दल तुझं मत आहे, बदलव, या नेत्यामध्ये हा चांगला गुण आहे, आपण तो घेतला पाहिजे. आणि नेहमी शेती, रोजगार, आरोग्य अशाच गोष्टीबद्दल ते बोलतात. त्यामुळे त्यांच्याकडे तर मी जर दिल्लीत जायचं असेल तर टिप्स तर मला घ्यावंच लागेल, आणि त्यांच्याचकडून नाही. माझ्या दृष्टीने मला अशोक नेते हाही माझ्यासाठी गुरु असणार आहे, रामदास तडस हेही माझ्यासाठी गुरु असणार आहे, मेंढेही माझ्यासाठी गुरु असणार आहे. कारण शेवटी ज्युनियर सिनियरचा प्रश्न नसतो, ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांच्याकडून जे जे म्हणून चांगलं ज्ञान घेता येईल ते मी घेतलं पाहिजे. सुधीर भाऊ, खूप खूप धन्यवाद. आपण वेळात वेळ काढला. प्रचाराची तुमच्या मागे खूप धामधूम आहे आम्हाला माहिती आहे, पण तरीही आपण हा वेळ काढला, तर दिलेला शब्द आपण पाळलात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी आमच्या खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद, आभारी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.